बरं मी काय म्हणतो, तुमच्या पोरीचं आता लग्न करायला काय हरकत नाही. पोरगी वयात आलेली आहे, शाळा बिळा बंद करून टाकायची आता तिची. आणि बाबा माझं काय म्हणणं आहे बरं का? पूर्ण दादाला तीच म्हणत होतो, आता शिक्षण पूर्ण झालंय, कायला डोकं लावतो आपलं, आता लग्नाचं करणं गरजेचं आहे ना तिचं. उगा मोकार पुढे पुढे कवर शिकवणार आहे तू. नाही आज शिक्षण झालं तिचं पूर्ण म्हणाला, पण असलं तुमच्या आढळण्यात कुठे स्थळ तर बघा आपण जमून टाकू. त्यासाठीच बोलायला आलंय, कारण काय हेच कारण आहे. कोणत्याही बी समजा नाही वयात आल्यानंतर ते झालं पण त्या वयात ते योग्यच पाहिजे. गड झालंच पण बरं, उद्या काय प्रॉब्लेम आला तर आपली चव जाणार आहे त्याच्यात. ते होतच ना जगात आपण ऐकत होतो अशा आणि गोष्टी. काय होतंय, शाळा आहे ही बरं मस्त आपली व्यवस्थित आहेत, पण पुढं बी तसं नाही, समोरचे कसे कोण काय वेळ काही सगळेच पोरं चांगले नसते. नाही तू तिला म्हणून बघतो मी. नाही म्हणायचं नाही, ते म्हणायचंच तिला अगोदर. अरे एक काम कर, वहिनीला बी म्हण, तिला म्हण. बरं काय होतं, आम्ही बोललो ना तिला त्याला काय विचार घ्यायचा, आपण ठरवलं ते का ठरवलं म्हणल्यावर काय तेव्हा सगळ्या बायाच्या हातात कारभार आहे, चौकट सगळ्या गावात कुठे गेलं तरी आहे. पण आता पोरगीच वयात लग्न करावं लागणार ना. सगळं बरोबर आहे, पण पुरीच्या आईच्या हातात जास्त रुपया बसतो आईचा. अरे दोन शब्द तू बोल, मग नाही रागाडलं तुला तर आम्ही आहेतच ना माग. किंमत दे, काय फरक होईल विचारायला काय पोरीला नंतर अगोदर आईला विचारतो. विचार तर पाहिजे ना घरात, विचार नसलं तसं बी आपला विचार आहेच बाबा मस्त. आता पण कसं असतं एखाद्या विचार काम आहे, तसं काय आपल्या घर पुढे काय तेव्हा सगळं बरोबर आहे, पण अगोदर आपण पाहुणे आणायचे तिने म्हणा मला नाही लग्न करा असं नका. ही बी महत्वाचं आहे. तिचं मुळात तर आहे ना, या दिदीचा विचार घेणं गरजेचं आहे आईचा घेण्यापेक्षा. दिदी जरी तयार राहील, तिची आई तयार व्हायला पाहिजे. नाही आपण बघताना तसं चांगलंच बघणार आहेत, आपण काय थोडं वाईट बघणार. सगळं बरोबर आहे. बरं अजून काय तुम्ही सूत्र सोडलेत का, आमच्या ताब्यात दिलंय का? बरोबर आहे. आता सगळं वाटून दिल्यामुळे कारभार तुमच्या हातात गेलाय. आता कारभार आहे, पण पैसा पाणी कोणाकडे? पैसा आहे, पण पैसा देईन मी. दीदी दीदी इकडे आता कुठं निघाली ती? ते चालले कॉलेजला कुठं कुठं चालली असं कुठं चालली कॉलेजचं सांग म्हणा, बंद करून टाक बाबा. दिदी कुठं रे? पाया पडते. कुठं चालली तू? कॉलेजला. कॉलेजला काय करते? कॉलेज तर पूर्ण झालं तू, आता काय करते कॉलेजला जाऊन तरी? कुठं पूर्ण झालंय? आपल्याला नाही त्यातलं काय कळलं. किती राहिलंय? परीक्षा अजून राहिलंय 6 महिने. 6 महिने ना? हा. मला वाटलं बरंच लय राहिले. नाही पण एक काम करते, मला वाटतं आता बंद कर गाड्या तू आता येणार. नाही कॉलेज चालू राहू द्या, जमायला यायला काही हा. सांग. ही बी महत्वाचं. तुला लग्नाचा विषय घेतला बाबांनी. लग्न. हा मग आता मग कधी लग्न तरी कधी करणार? तुम्हाला सांगितलंय ना मला लग्न नाही करायचं लगेच. अरे नाही करायचं म्हणजे काय? आता काय ती तू काय ठेवण्याची वस्तू आहे का? म्हणलं अगोदर विचारून घे तुम्ही सगळ्याला. तसं नसतं बाळा, वयात आल्यानंतर लग्न करावंच लागणार आहे ना. आता त्या गोष्टी तर आयुष्यात करावं लागतात. मी एवढं शिकले, ते कशासाठी शिकले? लगेच लग्न करून जायला का? मला जॉब करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. अरे बरोबर आहे तुझं, पायावर उभं राहायचं आम्हाला माहिती आहे, सगळे पायावर उभं राहते. तू आपण नोकरी लागणार आणि मग त्यावर निम आयुष्य जाईल तुझं. आम्ही काय निम्म आयुष्य जातं, इतक्या मुली जॉब करतात, मग त्यांचं काही निम्म आम्ही आयुष्य काय जातं का? येडे म्हणून तुला सांगतो का? आम्ही येडे होते, आमचं आयुष्य आम्हाला लहान नव्हतं का? आम्हाला माहित नाही काही गोष्टी. दे एक काम कर, हो आम्ही काही ईडी नाहीत, बरोबर आहे का? तुझं म्हणणं बरोबर आहे, तुला शिकायचंय, तुला स्वतःच्या पाया उभा राहायचंय. एक काम केलं जमणार नाही का? काय तुला पोऱ्यात तसं बघतो ना. बाबा नोकरी केलेला माणूस आहे. अरे पण अहो हे बघा, पहिल्यांदा सगळे असेच म्हणतात की आम्ही नोकरीला लावू, शिकू देऊ, सगळं करू देऊ, काही नाही. नंतर शेवटी तू आहे ना, आपल्याच तू थापायचं. ऐक जास्त शानपणा बोलू नको. तू बाबा बसल्यात, भाऊ बसला तिथं, आणि तू आमच्या पुढे जास्त टेवटेव करते. तू जास्त शिकली आमच्यापेक्षा, हुशार झाली जास्त. हा मी फक्त सांगते जगात काय चाललंय. बाकी काय माहिती होणार तिकडे कॉलेज बिलेज बंद पार. यार बाबा काय म्हणते, पुस्तकी ज्ञान ही तात्पुरतं असतं, अनुभवाचं ज्ञान थोडाफार याचा फायदा घ्यायचा. आणि सगळ्यात मुली काय लगेच तो लग्न करायला चाललो तो वगैरे पहिली करतो, उद्या तो लग्न वाजून अरे याच्या मी तुला 4 बाऱ्या सांगितलं का असून की टायमाला जागा होणं गरजेचं आहे. पोरगी सांगते काय होतं शिकलेलं म्हणलं मासत आपण लाडात परत वाढलेली. तुझ्या बायकोला सांग, बायको सांग तिला. बायकोला सांगू पण तीच जास्त बोलायला बाबा चालितो, पण थोडं लेट चालितो. तुझ्या बी चुकायत ना. माझी एकटी म्हणलं आपण लाड करणार, लाड आवश्यक केला पाहिजे, करायच्या ठिकाणी केला बरोबर आहे का? मग असं कवर लाड करणार आहे. नाही बरं आज लय मी तडफडी बोलतो म्हणे, हे चुलताय, हेच बोलतोय मला, माझ्या बापाचं काय नाही. मग तू बोललं मग तेच वेगळं वाटलं, वेगळं वाटतंय ना. दिवस बदललेले आहेत, वातावरण कोणाची गॅरंटी देता येत नाही. आपल्या पुरीची तुझ्या पुरीची काय नाही. बरं एक काम करा बाबा,
तुमच्या डोक्याने बघा जागा काय हा, करते ती, काय आपल्या पुढे काय. ओळखी येते. आणि एक काम करा पुढे पोऱ्या बी तसंच बघा की बा हा. तिचं शिक्षण पूर्ण करून तिला जॉबला लावीन असं पोऱ्या बघा. आहे तिची इच्छा तर. काही सगळ्याच पोरी शिकल जॉबला लागल्याच पाहिजे असं कोण म्हणतं? अहो पण आहे मला काय तिची म्हणायची इच्छा तर. इच्छा आहे ना. अहो सगळं बरोबर आहे. मग तिची- तुमचे जोडीदार बी बारी बारीच आहेत ना. अहो, सगळं तिची इच्छा आहे पण तीच उद्या नाही म्हणणार आहे. चला अहो उद्या. बाबा जाऊ द्या पुढे झाल्यावर काही भाऊ द्या. किती दिवस असतो जॉबचा नाद माहिती का? हा. वर्ष 2 वर्ष करतात परत घरीच बसतात आपल्याला माहित नाही का? एखादं एक दोन पोरं हा, संपला. संपला विषय तेवढा. काय झालं बाबा मी- पण बघतानी तर बघा हा, आहे तिच्या बघतानी मनात तसं काय बघा. नाराज करता तिला बी. बरं का बाबा हा, एक बोला. काम करू तू या दादा तू एक काम कर हं. त्या वहिनीला विचार हा विचारतो मी लगेच विचारतो. तुमच्या तिघातच बोला काय बोलायचं हा, तुम्हाला हा. आणि मग नाही, तिचं नाही. काय म्हणणं आहे काय सगळ्यात नाही ती बघ. तुझ्या बायकोला विचारते तिला विचारीन मग हा, सांग. हा, हा. सगळ्यात महत्वाचं हे आई पशी सगळ्या खोडी असतात. बरं झालं आपण पाहुणे बोलवलं नाही चौ घातली नाही उलट नाही, हा, मोकार नाही, पंचायती हाणण्यापेक्षा ती म्हणली, तसं डायरेक्ट कसे पाहुणे होणार आपण सगळ्यात विचार घेतल्याशिवाय कसं काय पाहुणे बोलवणार? नाही नाही विचार तर आहे पण बघ ती विचारणं चालतंय. महत्वाचं आहे. हा. बरं तुझं आम्ही बाबा मी इथंच बसतो जा. बरं 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 विचार. चालतंय. हा, हा, काही म्हणा सारी काम आवरली आता पोरगी गेली कॉलेजला. अगं का अशी आधार इथं आली काय कमी मी पडलं तुला सांगते मला लग्न नाही करायचं आत्ताच. का बरं? अगं काय झालं तुला? माझं लग्न लावायला निघालेत लगेच. मग काय झालं? मला म्हणलं कॉलेजला नाही जायचं. आता लग्नाचं वय असल्यावर लग्नच लावित आहेत. काय आता शिकून काय करणार आहे? हा झालं तू पण म्हणतोसच. मग काय करायचं? लग्न नाही करायचं त्यांना सांगायचं मग बापाला मला नाही लग्न करायचं म्हणून. म्हणले मी माझं कोण ऐकतं का? तू सांग त्यांना जा. मग असं दप्तर आणि ते फेकून देतात का? मला म्हणले कॉलेजला नाही जायचं. मग काय आता करू? पेटवणार आता मग नको ना जाऊ. मग लग्न करायचं संसार करायचा. आता लग्नाचं वय आहे ना. झालं म्हणजे एवढी शिकले ते लग्न करण्यासाठी शिकले. मी लगेच लग्न करण्यासाठी शिकले. मग काय करायचं? तुला माहिती ना मला जॉब करायचंय. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. अगं मग बाई- लग्नाचं बघू. बाईची जाते कुठं जॉब बिबन बाहेर करीती. हा एवढं नाही, कळत मग नाही. घरात भांडी घासते. मग तेच करायचं. त्याच्यासाठी शिकले मी एवढी. मग तिथंच म्हणायचं मग माझ्या पैसे कशाला आली ताना ताना करीत. हा मला बोलू देतात का? मला हाकलून दिलं घरात. मग तुला लग्न नाही करायचं मग काय करायचं? हा शिकायचे. शिकायचंय असं असं ताना ताना केलं कोण तुला शिकवणार आहे? हा तुला आता खरं सांगू का एक? हा सांग. माझं प्रेम आहे एका मुलावर. काय कोणासोबत? हा एक पुन्हा प्रेम आहे. पुन्हा प्रेम आहे. मारू नका तिला. काय मारू नका मग काय पाय पुटली. पुन्हा प्रेम आहे सांग. पुन्हा प्रेम आहे. हाय. तुम्ही शांत बसाव. तो डोक्यावर बसली बार तिला राहू द्या. काय राहून दे. पोरगी एक आज ना उद्या जाईनच लग्न करून. हा लग्न करून जाते का पळून जाते काय माहित. प्रेम आहे कुठे लहान नसल्यावर सांगत चपलन थोपाट फोडलं पाहिजे. पळून जायचं असतं तर एवढ्या दिवसात कधीच गेले असते. काय झालं? कोण प्रेम आहे? का पण बांधणं करता? विचार तिला. तुम्ही शांत बसा. झापटीन तुला मग. कोणावर प्रेम आहे? हा येतो. पांडू नाव आहे त्याचं. कोणाचा आहे. इकडचाच आहे, गावातला शेजारच्या. ते- कोणतं पांड्या? नानाचं पोरग तेच ना. अरे ती कोणाचं आहे काय माहिती का कोणचा नाना आणि कोणचं काय मला काय आपल्याला काय नाना बिना काही नाही तर शेजारच्या गावातला आहे. काय करतो देव. काय करायचंय तो? करतो काय. असं यार असं छिंडत आहे ती पोर. नाही हिंडत. तुम्हाला काय माहिती? मग करतोय काय ते सांग, तुला माहिती मी नाही. नाही ओळखत त्याला. अरे चांगला ओळखतोय मी. अहो शेती त्यांची कुठे 50 गेलास ना? एकर. कुठ गेलाच पोर ना ती? हा तोच शेती करतोय. 50 एकर शेती आहे त्यांना. आईला काय निवड काय आणि मग तू शेती करणार काय आता. तू जॉब करणार होती शेती करायला जाणार का. अरे मला नाही शेती करायची. तू इथं का रानात गेली का? अहो मला नाही शेती करायची. त्यांची एवढी शेती आहे त्याच्यात माणसं कामाला आहे. तो स्वतः सुद्धा करत नाही. माणसं आहेत त्याच्या हाताखाली कामाला. अरे पण उद्या तुला काय करावं लागेल. पाया उभा राहणार आहे हे असं पाया उभा राहणार आहे का शेतीत जाऊन तिथं? मी नाही शेतीत जाणार. मी जॉबच करणार आहे. माझं प्रेम आहे फक्त त्याच्यावर. तिथे हे अजिबात हे जमणार जमणार नाही अजिबात. उद्या एक काम तिथं कर. लग्न उद्या. बाबाला सांग. पांड्यान भिंड्यान त्याचे हात पाय मोडून चल. अहो, असं नका करू. ऐका ना. अहो ते तसं आताच नको करू म्हणजे कसं करू. अहो आपण कसं मला कुठं मारित कसं करू मग कसं नको करू. अरे ही वहिनी पाठीशी घालती हा? सरळ सरळ. मम्मी तो पुरीला झापायचं ती पाठीची घालती काय. पोरगी आहे ती लहान आहे, पोरगी तिला काय लहान आहे कळतंय? काय. हं? लाजा वाटून दे जरा. रडू. अरे आपलं घर काय क्वालिटीचं करता काय तुम्ही? हा? आपण घरी जाऊ विचारू चौकशी करू ना आपण. मला माहिती नाही काय करते पोरग. काय करतं ते पोरग? अरे आता काय सांगावं त्या पोराचं काय करीत नाही ती मला विचार. आता तुम्ही असतात घरी येड्याची खानदान असेल सगळी.
50 एकर जमीन आहे खायला आहे त्याला घरी अहो खरंच 50 एकर जमीन आहे. 50 अरे एकर तुला जमीन तुमच्या असेल बरोबर लावतो. त्याला. आपण आपण बघू ना पण पहिले ते ना कवा शेतातच ऐका ना नाही. तुम्ही. अरे पण आम्ही किती स्वप्न मोठं पाहिलं तिला शिकलेला बघू तिच्या लेवलच मुलगा आपण ना. तिने पण काहीतरी तिला तिच्या आयुष्याचं कळत नाही का? करीन ना काहीतरी. या वहिनीलाच बरं हिलाच हिला कळत नाही. हिचं नरडत आपलं पाहिजे तुला ना कळतच नाही. हा अक्कल नाही का? हा तुझ्यामुळे मला एवढे बोलणे खावा लागतात. हा हे संस्कार आहेत का माझे तुझ्यावर? काय रडत आहे आता? हा तुला ना घरात तुला भांडेन ते घास. चल तुला दाखवते. तू एक काम कर ते पांडे आहे का त्याचे जर हात पाय मोडू चल ना मग आपण काय काय मकर कोटाने वाढीत बसायची हे हाय, यांना मी काय बा- यांना कळा हा. ना अरे ती मी म्हणतो 50 एकर जमीन असेल पण पोर पिवर तू करे ती ते बघू त्याला चल तू पाठवून ये. हा. तुडू आपण त्याला अरे हे काय फोन काय लागा ना बा ना ना मी जरा ना बाहेर चाललोय बर का घर लावून घेतलं येतो मी ठीक आहे या मला चालतं लाटमाळे कुठं निघाला रे ते कोण आहे तुम्ही कोण आहे म्हणजे तुला दिसत नाहीत काय कोण आहे कोण? माहित नाही हा माहित नाही तुला अरे थांबा ना मी काय केलं पण काय केलंय काय केलं आता काय करायचं राहिलंय तू बाकी तुला किती नाही. एकर जमीन आहे जमीन किती तुला? किती एकर आहे तुला? किती अरे मला काय माझ्या किती जमिनीत एकर काय आहे? करायची किती किती एकर जमीन तुला माझ्या जमिनीत काय करायचं तुम्हाला तुम्ही मला काय जमीन हाणताय किती एकर आहे तुम्ही हाणताय का मला तुला अजून मार खायचा आहे का याच्या टांगडे साडी तू का जरा सांगतो मी नीट का? नाही सांगत का तू तुम्हाला बरे ही जड जाईन सांगतो मी काय जड काय जर तुम्ही कस काय आला इथं कस काय आलो म्हणजे तुम काय संबंध येतो यायचा माझ्या दारातून मला हाणायचं अरे कळत नाही का? काढून हाणीत असेल याचा विचार कर ना काय बांधलं काय असं तुला? काय केलंय सांगा ना. हा, याच्या पोरीला काय काय केलंय कुठं काय केलं मी काय केलं? तू त्याच्या सगळं लग्न करायला निघालाय हा मी प्रेम करतोय त्याच्यावर कसलं प्रेम असतंय कसलं असतं? मग अरे खायला आहे तुला हा? हा हे बघा मी एकटं नाही केलं तुमच्या पोरीला विचारा जाऊन त्याला विचारून म्हणून चालू तुझ्याकडे. आणि मग ते माझी एकटं चुकी काय तुला एक सांगतो परत त्या पोरीचं नाच सोडून द्यायचा त्या पोरीने मला मेसेज नाही करायचा फोन नाही करायचा मी नाच सोडून देतो त्याचा चल तो एक काम हा, करायचं काय जर नत्र हा. पाडला हा. हो का आता तुला समजून सांगतोय नुसतं त्याने आणलंय मी अजून तुला हात नाही लावला नाही हात पाय टांगड्या मोडून टाकीन तुम्ही हो का मला काय हाऊस नाही आली तिला आवरा माझं मी काय नाही मग आपलं मी हा, बघतो तिला मला आवरून- परत हा. परत तू तिथं काय कर परत तू कुठं दिसला ना तिकडं मग बघतो तुझ्याकडे तुम्ही मला हाणलंच कसं काय एवढं? आणलं कस काय म्हणजे तू काय बाप आहे का आमचा नाही मी बाप ए, नाही म्हणत. हराम खरा आणलं कस काय याला सांग रे याला त्याला सांगितलंय माझा ना बाप आला कळण मग कोण कोणाचा बाप आहे थांब एक काम कर याला सांग समजून सांगतोय बाकीचं काही विषय नाही अरे पण माझी चुकी नाही ना काय मी एकट्याने केलं काय एकट्याने केलं का मग पण तुला सांगत होत काय आम्ही मी टाळी एका हाताने वाचते का नाही वाजत हा इथपर्यंत ठीक आहे मी तुम्हाला सांगतो हात जोडून हा परत नादी लागू मी नको. तुमच्या पोरीच्या नादी लागणार नाही हा पण ती जर का होऊन काय जर झालं तर मी त्याला जबाबदार हा, राहणार मग ती बघू आम्ही हा, मग तिथून पुढचं आम्ही बघू तुम्ही माझा हात टाकला ना याची वेगळी तुमचं भेड होणार तुम्हाला काय ती बघू ती पुढचं पुढे बघू ती नको सांगू तुला मी सांगतो तेवढंच तुमच्या कर पोरीला समजून सांगायला पाहिजे होतं तुम्ही इथे मला घरी येऊन हाणता का तिला तर सांगितलंय ते मग आमच्या पद्धतीने काय सांगायचं तेवढं सांगितलंय पण तूच राहिला होता सांगायचा म्हणून तुला इज्जतीत सांगतोय बरं झालं जा जा हा. सांगा. निघा माझ्या दारातून निघा चल. निघा अरे मग जा ना मला हल्लं ना आता तुम्ही अजून का मारता का मला सांगितलेलं द्या ना ते ना हा सांगितलं मला आहे लक्षात मी नाही काय केलं. चल जरा गुरु परत आहे ना. याचा आहे ना अगं चल. बोला, परत तुम्ही ना तुमच्या पोरीला सांगा जा निघा हे बरं आहे म्हणजे म्हाताऱ्याचा फोन आलो इथे काय काय फोन लावतो? फोन लाव तीनदा तीनदा ते मला लय हाणलं यांनी ती कोणी हाणलं? ती चिटेन ती नाही का गावातली का बरं काय काय झालंय काय झालं सांग पटापटा गावठाण नको करू चेअरमनच्या पोरी प्रेमी असू दे ना काय फरक पडतो मग पण त्यांनी मला इतकं हाणलं यार तुम्हाला मी फोनच लावत होतो तेव्हाच मला हाणलं म्हणले माझ्या पोरी गावाटा पळून घेऊन जायची नाही इतके दिवस काय तू डोक्यात पाणी झालं का आपण आम्ही म्हणलं घरी सांगून बघू अरे सांगायचं काय गरज इतके दिवस घेऊन आला असता. पळून मला मागायचं ना काय आणि काय नाही हा. तसं आम्ही पळूनच जाणार आहे आता त्यांनी मला ज्ञान देणंच हाणलंय किती आणलं त्याने हाणलं म्हणले हाणलंय मग तुम्हाला पटकेच फोन नाही लावता आला का बात घ्या तुझी आई आली असती तर मला बॉक्सर होता ना आपल्याकडे बुक किती एक एक मारून त्याला टाकली. हल्लय तर पुरगी पळून आणल्या काय करते काय करतात काय लग्न केल्यावर काय नाही करीत काय करते काय त्यांची ताकद आहे? रजिस्टर मध्ये नोंदून ठेवलंय ना हा ते झालंय सगळं त्यांना आहे ना आतापर्यंत ना नोटीस पण गेलं असेल ती मागच्याच वर्षी केलंय आम्ही मग एक काम आणि म्हणजे लग्न मागच्याच वर्षी केले हा मग तिला फोन काय पोरे राव काय सुपूत जन्माला आला माझ्या पोटी फोन लावून बोलून आणि घे आज तिला. सांगत होती तिला फोन लावून विचार हा, तिला पुढे म्हणा म्हणा. काय करायचं आज नियोजन तिला बोलून घे, तिला कुठं फोन लाव बसायचं तिथं. तिला म्हणा आत्ताच्या आत्ता लग्न जायचं आपल्याला घरी यायचं माझ्या घरी यायचं म्हणा लग्न केलंय ना
घरी यायचं म्हणा तिला घेऊ नको मी आहे. हॅलो हॅलो हॅलो, पायल तू कुठे आहे इकडे घराच्या तिथेच. तू प्रेम आहे ना माझ्यावर अरे आहे ना, असं काय बोल. घरी सांगितलं ना तू लग्न केलं विचार. आणि लग्न आपण केलेलं आहे आता फक्त त्याला नोटीस पण केलं. म्हणजे जसं अरे, काय माहित नाही हा. तुम्ही बरोबर केले लग्न आपण. तुझ्या बापाने येऊन मला हाणलं इथं आणि मग आता काय थांबू तू शकत इकडे नाही. ती माझ्याकडे. हॅलो, हा, बोला तू ना. एक काम कर, तू भेऊ नको कोणाला. पांड्याला पाठवतो मी, तू घराच्या मागून गपचिप पळून ये. हा, चालेल. डायरेक्ट आपल्या घरी ये, बघू काय येतं आणि त्याला येऊन दे माझ्याकडे, काय व्हायची ती होऊन दे. हो हो टेन्शन नको घेऊ अजिबात. हो, हा? चालेल. जा पांड्या तू पाटक्याच घेऊन ये, तिला सोडायचं नाही, तुला सांगतो. पैसे देऊ काही नाही प्रश्न. धर पैसे लागले वाटणे तर लगेच खर्च कर. धर पोरगी आण, फक्त त्याच्या आईला वळून लाखाने गेल तरी विचार नाही आज. आणि त्यांना दाखवतो मग झटका घरी आल्यावर कस काय जातो मी. जा तू ये घेऊन. ते तसं होत नव्हतं, बरं झालं. आणि पटवली कशी का वाईना चांगली पोरगी पाठवली. मग पोरगी लय भारी आहे, खानदान लय मोठं आहे. मला माहिती ना. ते दोन भाऊ मला काय मत राजकारण नडत येत. आता कसा नांगा जिरतो बघ तुम्हाला. असं नांगा टाकला पाहिजे, नांगा असा नसता. पांड्याचं आपलं लग्न गप लग्न बिन सगळंच कार्यक्रम झाला. आणि काय होईल माहिती का, आज ना उद्या गोड होतील. त्यांचा सपोर्ट मला झाला का मी सरपंच झालोच. मग एडिक काय तू लय मोठं घर नाही ती. चला घरात. चला घरात. अहो मग ते येऊ चल. तर वाट बघावं लागेल ना. काय करता घरात, काय करता? काय आहे ना काय माहिती, सगळा लोचा व्हायचा. ए चल काय भावट म्हणा, किती लवकर बोलावलं होतं तुला. इथं माग लागते मी. सावकाश चला आता इकडून. ऐका ना, इकडे या ना लवकर. इकडे या लवकर. काय झालं हो, पायल पळाली. काय हा, पळून गेली ती. पळाली आता मी तिच्या मागे आले तर पळून गेली ती. आणि कुठे गेली आता? अहो, गेली इकडेच पळून. पळून गेली ती. लाज वाटाय पाहिजे होय नी, तुम्हाला घरी वाटा राव तुम्ही. अहो, पण मी काय करणार ती? पोरगी पळते आणि तुम्ही काय करत होते घरात? अहो, गपचूप पळाली ती. अरे काय तू बी माणूस आहे ग, तुला लक्ष ठेवाय काय असं बोग आठवणी सांगतोस. मग काय करू? अरे मग यांचं काम नव्हतं का घरात? कोण होतं? मला कुठं मारता आता? जक मारलेला का तुम्ही काय माणसं आहेत का? अहो, चला ना, चला, आलो आपण. गेली, मला गेली. चप्पल घालू द्या. अहो, थांबा ना. बघा मला काय येऊ ती द्या. काय ही वर अहो, माझं लेकरू गेलं, मला येऊ पळाली द्या. ना आता. काय पळाली कोण कर जाताना गाडी बिडी होती का कशी होती? काय माहिती ती पळाली, तुम्हाला आवाज दिला फक्त. इकडे काठवण तर नसते ना पळाली. अहो, काय माझं उद्या लेकरू वाढून बघा ठेवलं ना राव. कुठं पळालं ते. अहो, पळा नव्हतं मी, तुम्हाला काळजीच नाहीये. हा. अहो, बघा ना लवकर. बघा ना लवकर, तिथं घरात बसल्या तर बघा लवकर. अरे एक काम करते ना, इकडे अरे हे घर तुला माहित नाही का तेच कडूच घर आहे. हा, हेच आहे, हेच आहे. घरी घरी त्याच्या. घरी बघू बरं चल. चला लवकर. आईला त्याने कार्यक्रमच राबवला का बरोबर. काय बाप आहे बाई, लेकराला नीट बोलायला सुद्धा लावत नाही. आठवण वहिनीची. मी काय नाही केलं. अरे पण मला तू सांग, ह्या वहिनीला माहिती होतं ना असा घोटाळा झालेला आहे? तिने काय सांगितलं होतं? उलट ती पाठीची गाली तुझी. हिचा सपोर्ट होता ते पोरीला आणि काय बाकीचे पंचायती आणतो. अहो, लेकरू आहे म्हणून मला म्हणलं. लेकरू- लहान आहे. लेकरू- मला एक सांग, तिला. काय विषय होता? तिने काय सांगितलं होतं मला त्या भांड्यावर लग्न करायचं, बरोबर? त्याच्यावर आपण तिकडे गेलोय आणि तुम्हाला एवढं माहित पुढील राखण बसाय पाहिजे होतं राव तुम्ही. आता काय मी काम करू का, राखणच बसू पोरीला. त्या कामावर डबा पाडला तिकडे. काय होतं कोण मारायला लागलो होतं उपाशी घरी? अहो, म्हणलं तिला पण डबा द्यायचा होता डबा बांधून कुठे द्यायचे? डबा द्यायचा होता. कॉलेजला. अहो, काय होईल दररोज राव, तिथं दररोज कॉलेज पुढे. कधीच बंद केलंय म्हणजे तुम्ही ना पूर्ण. तिला सपोर्ट करा तुझे. अहो, दादा तिला स्वतःच्या ह्या पायावर वहिनीचाच उभं पाठिंबा आहे त्या राहायचं पोरीला. होतं. आणि तुम्ही लागले शाजूकपणा स्वतः. यार काय तिला मोकार तिथं स्वतःच्या जाऊन तरी काय पायावर चव उभं घालायचा धंदा आहे. स्वतःच्या पाया उभी पाहिलं ना. आता मला काय माहिती ती अशी पळून जाईल म्हणून. तुला एवढं लय वेळा तोंड सांगितलं काळं नको करीन तिला म्हणून इथे. मला माहिती का. नाही नाही व्हायची ती झालंय. चला बघू, चला, असली तर चालेल. आहे, नाही तर जाऊ दे, मी इली तर मी इली. चल.
चल लवकर त्याला वाटतं आपण भिकारीच येते आपण आता ना. बंगला नाही मान पोरगी आणली. ओके ओके आणली ओके का? बरं झालं. बरं ती गळ्यात घालून टाक घातलंय ना घातले नाही काय नाही नाही मग दुसरं बारकं घातलं काय हा दुसरं मोठं पण आहे. मोठं घाल एक घाल. आणि काय कशी येते बघू दादा त्यांच्याकडे मी लय दादागिरी करतात का काय ते आणि तू लगेच म्हणायचं अजिबात बोलायचं संबंध नाही हा. काय तुमचा संबंध मिटला मी माझं वय झालंय मी मॅचवले त्यामुळं अजिबात मला नाही येत इंग्लिश काहीतरी घे मॅचवल पिचवल सांगायचं ते पहिलं तुमचं काय रजिस्टर हा येऊन दे अजिबात घेऊ नको तू 1 वर्ष झाले रजिस्टर झालेली 50 एकर त्यातली 45 एकर फुकीन मी तुमच्या करता तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि तसं आहे आपलं आता बांगल्याचं काम चालू झालं आता हा मग त्याच्या आपण त्यांच्या 3 मजली डायरेक्ट तुमच्या बापाकडे तरी एकच मजली असेल त्याच्यात 2 भाऊ राहतील आपल्याकडे 3 त्याच्यामुळे यांच्या नादामुळे ते थिटेची पुती राजूची पोरगी गेली पळून बायको पैसे तुम्ही खर्च तू चुलती कुठे आहे मग इथं ना, तिचं काही माहितीच नाही मला कुठे आहे ती त्यांची लायकी का नाना माहेरी गेली माहेर नाही ते भाडखावणी हाणली मारली धोपटली मग नेऊन घातली आणि दुसऱ्याचं इथे येऊन आणि दुसऱ्याच्या कुचापात्या करायला निघाला मला माहित नाही का राजकारण काय नडत ते मला माहितीच नाही मला वाटलं माहेरी येते माहेर कायची हाणून मारून हाकलून दिली सोडती ती पण ती पोरगी बिचारी निघून गेली तसंच राहिलाय सोंड्या हिंडतोय गावात दुसऱ्याच्या अन्नाचं विष खाला विष कालायला निघालाय येऊन दे त्याला येऊन दे आले आले काय भिवू नका तुम्ही आणि ते 100% मागे येणार आपलं काय टेन्शन अहो ती निघली मला सांगितलं माझ्या जोडदारांनी सांगितलं ना? येऊन दे ते आली आले भिकाऱ्या अय कोण दार झालं तुम्ही कोणाचं दारात? काय संबंध तुमचा दार द्यायचा कोणाची आहे? ही कोणची पोर थांबा 2 मिनिटं बाजूला सरा हिला घ्यायची वर इकडे इकडे वर. आजोबा या कधी जर रुबाब केलं तर हातपाय टंगडे म्हणून टाकीन या कधी एवढी दादागिरी नाही एकदम शांततेत राहायचं आणि शांततेत निघायचं माझ्या गळ्यातलं आणलंय वड. कोणचं वड वडबीड नाही वडबीड नाही नीट गळ्यातलं पण आणलं माझं तू वडायचं संबंध तू काय किती ओरडलं काय तू 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 पोरगी माहिती नाही. तू अंगाला जरी हात लावला ना तू केस करीन ना ना त्याच्यात आहे ना कागद त्यांना समजून त्याच्यात कागदपत्र 2 मिनिट थांबा तिचीच पोरगी सांगा ना, आपल्याला काय बोलायची गरज नाही सांग मी आहे ना आता माझं वय कम्प्लीट आहे आणि मी मॅच्युअर आहे माझे मला डिसिजन घेता येतात त्याच्यामुळे मी आता आहे ना तुमच्या बरोबर येणार नाही मी त्याच्या बरोबर लग्न केलेलं आहे आधी त्याला वर्ष एक झालं वर्ष आधीच लग्न करून ठेवलेलं आहे त्यांनी 1 वर्ष झाले माझ्या घरी. तुम्हाला ढेकळं माहिती आहे का 1 वर्ष बाबा काय केलं 2 पाहिजे? दिवसाच्या प्रेमासाठी आई वडिलांचं एवढं आयुष्यभरात 18 वर्षाचं प्रेम विसरती हम्म. 2 दिवसात प्रेमासाठी गळ्यातलं सुद्धा माझं घेऊन आली चोरून आणि ही भिकारी याला घरात तुमचं घालताना आलं काय भिकार तोट्यानं दाखव ना हे कोणचं आहे? हे किती काढ, वय फेक का? तुमचं नाही आणलं आम्ही. फेक. ते काय आणलं हा, आपलं आहे ना एक घे भिकाऱ्यांचं कशाला आणलं? 50 तोळे करीन त्याच्यापेक्षा भारी केलंय मला त्याने 45 एकर आहे 50 एकर अरे गावात हाड नको करू, सांगतो नीट नीट. राहायचं, माझ्या सुनाला अजिबात हात लावायचा नाही. गावात मी बोललो, मागाशी महापौरला हाणायचं काय संबंध हो? मग त्याच्या पाया पडत होतं का आणून गेल तू माझ्या घरी येऊन? काय करणार हाणायचं? काय आता पडत काय होतं? होतं? ए, नीट राहा. नीट राहा चल नाही बाजूला असं म्हणून निघायचं गाडी इथून. जातोय. हा नाही करायचं. नखरे नाही करत नाही अजिबात नाही लागली सांगायला आपलाच मूर्ख आहे त्याच्यामुळे त्या नीट बोलायचं त्याच्या करता आणि तुमचा संबंध काय होता आणि तू मला आहे ना तू मला एक मिनिट ऐक, तू मला माफी आहे ना फक्त या माणसामुळे हा वयस्कर माणूस आहे त्याच्यामुळे याच्यामुळे माफी नाही तुम्हाला माफी नव्हती तुम्हाला मारच खाऊन गेले असते तुम्हाला ही बी सांगू तुम्ही आमच्या दारात येऊन हल्ला हा, खातो का? आम्हाला आमची नाही तुला तसं बघायची पद्धत. बरं. नाही, थांब, थांब, थांब. तुझ्या आईला नीट सांग तुझ्या आईला नीट ए, अरे तो संबंधच नाही राहिला काही. काय काउताशी तुझे काउताशी तिला मार खाती नुसती रात्रंदिवस. दिदे, मला एक सांग ज्या आई बापाने जन्म दिला तुला त्यांचा पान उतारा तुझ्या देखता चाललाय कुणामुळं तुझ्यामुळं पण ती म्हणली होती अरे, ना मला मला एक मला सांग. लग्न करायचंय तुम्हाला सांगितलं तू होतं, माझी तुम्ही बाई काय बायको जर असती ना तर तुझ्या ही बी दिवस नसते आले अरे बायको अरे दळींदर माणसं मारून, बायको मारून, हाकलून हाणून, दिली, मारून हाकलून घातली तो. हाकलून ऐका दिली. तुम्हाला सोड चिठ्ठी घेतली तोंडाने तो. आता रेटायसारखं राहिलं हा, नाही. आता तोंडाने काय झालंय? रेटायसारखं बरं आमचं काय झालं हा. मला एक सांग तुझा हा. बाप तुझी आई किंवा आजचा चुलता कुठं कमी पडला होता तुझ्यासाठी काय नव्हतं केलं रे अरे तुला काही वेळेस गाडी भेटत नव्हती 9 वाजेपर्यंत आम्ही स्टँडला थांबलो तुला आणायसाठी कारण चुकलो आम्ही आमच्या कुठं चुका झाल्या आम्हाला सांग तुला शाळेत पैसे लागले तर बापान दिले नाही दिले होते ना तुमचं कर्तव्य अरे 10 जणांची दारं घेत होतो तुझ्यासाठी मला एक सांग ही आई बाप इथं सर्व्हिस केलेला आज जा होता एका शब्दाने तू बोलली होती का त्याला की बाबा मला असं असं करते बाबा मी अरे पेन्शन आली तर तुला तुला देत तुझ्या हातात देत होता रे नाही, आमचं बी काय चुकलं चुका बरं आमच्याकडून का. उजळत झाल्या राजू, बघा आमचं तिने बी केलंय चुकलं. करू द्या मला ती विषय मान्य आहे. करायचा नाही पण विषय आमचं कोणत्याही चुकलं. मुलीने असा निर्णय घेऊ नये पण तुम्ही बी निर्णय चुकीचा घेतला तुम्ही येऊन अहो, त्याला पण हाणलंय मला मग काय आता म्हणायचंय? तुम्ही पळून जायला शेवटी मला कुणाला बी राग आहे
त्याची मुलगी असती, जर त्याच्या मुलीला जर काय तुमची वाटलं मुलगी असती तर काय त्यो केलं म्हणून तुम्ही? तुम्ही बी तीच करणार आहेत. पण ह्यो मुलींनी निर्णय नाही घेतला पाहिजे. हा कमीत कमी तू म्हणली असती, आज्याला म्हणली असती, चुलत्याला म्हणली असती, आई बापाला धाडा नव्हता तुझा, तरी चुलता नाही म्हणला नसता, आज्याला आई नाही म्हणला नसतं तुला या शब्दाला. परत चुकलं माझं. दिदे आज तुझ्या दारात डकली त्यात रे आई बाप. कशासाठी? काय गुन्हा केला होता आम्ही? मला सांग ना तू, काय गुन्हा केलता? तुझी सगळी लाड पुरवली, हीच आमची हा? सगळ्यात मोठी शिक्षण दिलं. अरे म्हणून त्या टायमाला आई बाप पैसे देत होते, नाही बापांनी दिले तर चुलता देत होता, बाबा देत होता, आणि ही दिवस तुझ्या दारात नेला रे ढकली करायसाठी. जन्म देऊन त्यांनी चुकी केली. सगळ्या गोष्टी तिच्या चोरून लपून ठेवल्या मी, गपचूप पैसे आणि देत तू होते. म्हणली असती ना खरोखर, चुलत्याला म्हण, बाबाला म्हण, म्हणली असती मला ह्याच पोऱ्या संग लग्न करायची, मला जागायची नाही. अरे तुझं रोबाबशीर लग्न लावून दिलं असतं आम्ही. शब्दाच्या पुढं आमच्याकडे जाऊन आम्ही कोणची गोष्ट नव्हती. आज या बाबांनी सर्व्हिस केलेला माणूस होता, बायको नसताना दिवस आमच्यात काढीत होता. कारण तुमच्याकडे बघून 2 दिवस सुद्धा विचार करायला वेळ नाही दिला तू आम्हाला. 1 मिनिटात निर्णय घेऊन आली निघून. बरं ऐका ना, जाऊन द्या, आमचं जाऊ द्या, आमचं चुकलं. पण चुकलं. आम्ही पण थोडा नाही का पोरांना तुम्हाला सपोर्ट येण्याचं केला, नाही करायला करायला पाहिजे या गोष्टी सपोर्ट. आणि मला काय म्हणायचं, तुम्ही अवश्य सपोर्ट करा. अहो तुमचा लेख होता, तुमच्या पोराचं समजा लग्न होतं असं नसेल हे आम्हाला बी माहित नाही, पण आज त्यांनी पोरगी घरी आणली म्हणजे तुम्हाला मोठेपणा झालाय. का झालाय? की बा आमच्या पोराचं लग्न झालं बा, कसं का व्हायना. अहो तीच लग्न मानापाण्याने झालं ना. करू ना अजून. अजूनही करू. अहो, अजून करू. अजूनही कुठं काय काही रोग प्रश्नच आलाय, नाही कुठं आहे. जगात माहित झालंय हे कुठे. असं जर झालं ना, तुम्हाला खोटं बोलत नाही. आज आम्ही 3 गडी घरात येत, गावात जर गेलं ना, एखाद्याने सहज जरी आमच्याकडे पाहिलं ना तर आम्हाला वर माना करायला ताकद राहत नाही. तुम्ही ताट मानाने चालणार आहेत गावात जाऊन, माझ्या पोराचं लग्न केलं ना, आमच्याची पोरगी आणली, पण तो आयुष्यभर त्याची मान खाली जाते. एवढंच फक्त पोरींनी ध्यानात ठेवलं पाहिजे, बाकीचं काहीच ना करे. तू एक काम करते, गळ्यातलं काढ, काढ. काढते गळ्यातलं. जाऊ दे राहिला. हा अगं ऐक ना, आपण हे आपल्या दारात राहिलं. याच्यात नाही का लग्न करू. आपण आणि सगळ्या तुम्ही वाईट माणसं मानू नका घेऊ. हिच लग्न ह्याच पोऱ्या बरं धुमधडाक्यात लावून देणार, चल, जा. मानाने लावून देणार. जा माणसात लावून देऊ. आमचं चुकलं. खरंच जाऊ दे, आमचं जा चुकलं. निशा मला माफ कर ग, माझं पण लय चुकलं खरंच. जाऊ दे, रडू नका आता, जा. आमचं चुकलं. मला नको बोलू तू. हा? निदान मला तरी काही गोष्टी सांगायच्या असतात ना, पळून आले तू. काय नाही, सगळं मान्य आहे आम्हाला. नाही बाबा, बरोबर आहे तुमचं काय तुमचं. म्हणणं आहे नाही नाही याच्यावर? ऐका ना, तुमचं का माझ्या म्हण- कोणी यांना वाईट नाही तर गेले नाही असले तुमचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्याची पोरगी पळून गेल्या त्या आई बापावर काय येतंय मला बी माहिती, मी बी भोगले त्या गोष्टी. आणि लय लोकांच्या बघतो पळून गेल्यानंतर त्या आई बापाच्या डोक्यामध्ये त्यांना साहेब गावात हिंडायला चान्स नाही भेटत. अहो काय असतं, ज्याची मुलगी त्याची चव जाते. मला वाटतं माझा रुबा वाढला, पण तसं काय नाही. मुलांनी मी कशी पोरगी आणली, लोक ध्यान देतात पुढच्या वेळेस यांनी कशी केलं लग्न. हा बरोबर आहे. बाबा, समाजात आज प्राधान्य कोणाला माहितीये का? पोरगी कशी आण, हा. पण आई बाप सुद्धा पोरांना सांगत येत आण, कशी आण, कुणाची आण. त्याला कारण आहे, मुलीची संख्या कमी झाली, हे कारण आहे याला. बरोबर आहे. अहो आज मुलाच्या बापाची आईची समाधान होती, पण आयुष्यभर मुलीच्या आई बापाला मान वर काढून बोलता येत नाही, हे लक्षात घ्या. बरं काय आहे, जरी मुलांकडून चुकलं तर आपण समाधान करून घ्यायला. एकदा गेली म्हणजे गेली, खुन्नस काहीच झाली. यांनी बी याला येऊन इथं हाणलं थोडस, ते आमचं वातावरण बिघडलं. रागाच्या भरात होते सगळ्या गोष्टी आहेत. पण यांचं मा कानाव घालणं काम होतं ना, तो पोरगा असं करतोय दाखवायला म्हणून. पाहिजे, जागरूक. यांनी डायरेक्ट येऊन त्याला हाणलं, त्याला थोडा राग आला. बरं साहेब जाऊ द्या, आमची आम्ही माफी चुकलं मागू बरं का, आम्ही सगळ्यांची. नसते सपोर्ट केला त्यांना, नाही, त्यांचं नाही. बरं झालं. तुम्ही मानापानाने घरी या, तारीख कधी धरायची ती सांगा आम्हाला, तुम्हाला धुमधडाक्यात लग्न लावून देतो. आणि आम्ही बी काही भिकारी माणसं नाही तर तुम्ही एक तुमची रुपया पोरगी बी खर्चू भिकाराच्या नका. घरी येणार तुम्ही आहे. चांगली परिस्थिती, आम्ही भिकारी नाही. आमचं आता घराचं काम चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. काय टेन्शन आहे तुम्हाला? बघा पटलं तर द्या, नाही देऊ नाही, नका, पाडा नाही, विषय नाही, सोडून दे. बघा तुम्ही विषय आम्ही तुमचं आज मनाचं. आमच्या ताब्यात दिलेली इथपर्यंत मी तुमचा आभारी आहे. पण ही लग्न ह्याच पोऱ्या नाही, जगात इज्जत घालण्यापेक्षा काय होईल ती होईल इज्जत नको. नको, काय होईल? पुरी उद्या तुला माणूस वाटेल लागते. तसं कर, तुला आमचं आम्हाला काय माफ कर, म्हणणं. तुझ्या आम्हाला आईबापाचे माफ कर. निर्णय घेतील ना. आम्ही तुला थोडस कान भरावले, आमच्या पोराला पण माफ करा. तसं नाही केलं बा, असं जर प्रत्येकाच्या बापाने केलं तर वाटलं होऊन जाईल. तुमची वाटलं होऊन जाईल. त्यांना मी त्या दिवशी बी समाजात सांगितलं, फिरता येणार नाही. त्या दिवशी पण सांगितलं होतं. पोरींच्या आई बापांना ना वर मान करून फिरता येणार नाही. आणि एवढं प्रत्येक पोरीने लक्षात घेतलं पाहिजे की तुझ्या डोक्यात काय आहे ती कमीत कमी आई बापाला सांग. पाहिलं तुझे आई वडील जर आई म्हणले बापाला नाही सांगता, चुलता असन घरात, आजा असन त्यांच्यापाशी बोल. पण ही प्रत्येक पोरीने तर डोक्यात घेतलं पाहिजे ना, अशी आई बापाची चव नाही घातली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. तुझे आई वडील जर म्हणले ना, हिने चूक केली असे दुसऱ्या पोरीने चुका करावं नाही, नाही बरोबर आहे. असं समोरचे सगळे पाहते त्यांच्यासाठी. नाही नाही 100% खरे. मंडळी
आम्ही झलक मराठी युट्यूब चॅनलवरून तुम्हाला एक असा संदेश देतो का बा कोणत्याही मुलीनी आईबापाला सोडून पळून जाऊन लग्न करू नये, कारण की त्या आईबापाने 18 ते 20 वर्षापर्यंत त्या पुरीला तिचे हरेक प्रकारचे लाड पुरवलेले असतात. आणि जर मुलगी असं करीत असेल तर तिच्या आईबापाला फाशी घातल्याशिवाय पर्याय नाही, किंवा जगात त्याची कसल्याही प्रकारची इज्जत राहणार नाही. याच या व्हिडिओमधून आमचं दाखवण्याचा प्रयत्न आहे. जरी कोणाला काही वाटत असेल, कोणाच्या मनाला ठेस पोहोचली असेल तर योगायोग समजावा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.